so. No, 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 I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, 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 ever gonna happen. Oh no. मध्ये की असं एकदम प्रसन्न वाटतं ना की म्हणजे हेच पाहिजे असंच वाटतं. म्हणजे मला तरी असं वाटतं, पण मला असं वाटतं की इथे येणाऱ्या प्रत्येकाला हेच वाटत असेल की हेच पाहिजे होतं. सुरुवातीला जे काही चालू केलं होतं त्यावेळेस अगदी त्याच्या पाठीमागं भावनिकता होती. फक्त अशा मुलांसाठी काहीतरी काम करायचं किंवा ज्यांच्या डोक्यावरती बापाचा हात नाही आहे किंवा आईचा हात नाही आहे, अशा मुलांसाठी आपण काहीतरी करावं असं डोक्यात होतं. मग जवळ पैसा नव्हता, परिस्थिती नव्हती आणि काही विचार पण नव्हते की पूर्णपणे काय करायचं आहे. मनामध्ये फक्त एक अस्वस्थता होती की असं काहीतरी या मुलांसाठी केलं पाहिजे. जे जे भूत तयासी माने जे भगवंत, आणि जे का रंजिले गांजिले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांनी या शब्दातून माणसामध्ये सुद्धा देव असतो असं समजवण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राला थोर रत्नांची परंपरा लाभली आहे. या थोर रत्नांचं जीवनचरित्र म्हणजेच अत्यंत त्यागमय आणि समर्पित जीवनाची मालिकाच असल्याचं आपल्याला पदोपदी जाणवेल. असंच त्यागमय आणि समर्पित जीवन जगणारा आणि जगवणारा आराधांचा नाथ म्हणजेच संतोष गर्जे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटसरा या ग्रामीण सुविधाशून्य गावात या व्यक्तीचं बालपण गेलं. हा व्यक्ती पैसा व परिस्थिती नसताना वयाच्या 30शीतच 35हून अधिक अनाथांचा पालक बनलाय. हे काम अजिबात सोपं नव्हतं. मुलांना 2 वेळचं जेवण, दूध, कपडे गोळा करता करता वणवण झाली, तरीही निर्णय पक्का होता. पुढे कष्टांना मार्ग सापडला आणि याच सेवादानातून ॲडव्होकेट प्रीती गर्जे यांसारखी समान विचारांची सहचरणी मिळाली. दोघांचे विचार जुळले, एकच काम करण्याचा पूर्णपणे त्याला वाटलं की नाही ही खरंच करतीये, हिचा विचार पक्का आहे. मग त्याने ठरवलं की एकच काम करायचं आहे, एकाच छताखाली राहायचं आहे, तर मग लग्न करूया. जेव्हा विचारला मला त्यांनी, माझी बहीण मोठी, भाऊ मोठा, छोट्या बहिणीचं आधी लग्न, मग मोठ्या बहिणीचं कसं होईल, हा सगळा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे आला. मी म्हटलं मी 2 दिवसांनी उत्तर देते. ठरवलं आणि काय ते तेव्हा 35 मुलं होते. 11ला लग्न केलं आणि झालं. सुरुवातीच्या काळात त्यावेळेस फक्त 7 मुलं होती पहिल्या वर्षी, पण तेवढ्यांचं भरण पोषण करता करताही नाकी न यायचं. बऱ्याचदा म्हणजे तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही आहे, भाकर आहे तर म्हणजे त्याला भात नाही, अशा बऱ्याच अडचणी असायच्या. मग बऱ्याचदा वैताग पण यायचा त्याचा, पण चालू होतं कधी ना कधी काहीतरी बदल होईल असं वाटायचं. माहीत नाही पण तो कधी होईल, कसा होईल असं काही कळायचं नाही. फक्त चालू होता. मला फक्त तात्पुरची अडचण महत्त्वाची वाटायची की म्हणजे आज आपल्याला तेल नाही किंवा धान्य नाही आहे किंवा मुलांना दवाखान्यात वगैरे जायचं आहे, मला ती तात्पुरती अडचण महत्त्वाची वाटायची, म्हणून मग मी ती सोडवण्यासाठीचा प्रयत्न करायचो. असं ब्रॉड काही व्हिजन नव्हतं, मोठं काही स्वप्न वगैरे नव्हतं. फक्त ज्या ज्या नवीन केसेस वगैरे येत गेल्या मुलांच्या संदर्भातल्या, मला खऱ्या अर्थानं तो एक मोठा टप्पा वाटतो हे सगळं काम इथपर्यंत येण्यासाठीचा. मुलांच्या बाबतीमध्ये खूप क्रूर घटना घडलेल्या असतात.
त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या ज्या काही घटनांनंतर जवळून त्याच्यातला ज्यावेळेस विचारपूस करता आली किंवा त्या जाणून घेता आल्या त्यावेळेस त्या खूपच भयानक होत्या. आणि मग पैशाची अडचण त्याच्या पुढं खूप कमी वाटायला लागली की पैसा कधी ना कधी त्यांनी ईद आली की ताण भूक सुद्धा हरती माझी. मला शांत लागतं, मला भूक सुद्धा लागत नाही. असं वाटतं की लय चांगलं झालं माझ्या लेकाचं, असं वाटतं मला. लय तारामळीतून माझ्या लेकाला माझी 12 वर्षे भाकर सुद्धा आजची भेटली नाही. स्वतःचेच पायावर उभं राहून केलंय. असं झालंय, बहीण वारली म्हणून उपदेश घेतला माझ्या लेकानी. जाळी तोडली बहीण भावंडाची. नाता लय खूप छान लागतं, आनंद लागतो. बालग्राम अनाथालयाद्वारे अनेक अनाथ बालकांना आपण घराचा आणि मायेचा आसरा मिळवून दिला आहे. एका दशकाहून अधिक निस्सीम वृत्तीनं आपण हे कार्य करत आहात. असंख्य अडचणींवर मात करत कुटुंब हरवलेल्या 70हून अधिक मुलांच्या आयुष्यात जगण्याची उंच भरारी घेण्याची स्वप्न आपण पेरत आहात. या मुलांच्या मूलभूत गरजांसोबतच त्यांचं शिक्षण, संगोपन, पुनर्वसन हा आपल्या दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. आपण आज सामाजिक क्षेत्रात देण्यात येणारे बरेचशा पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय. परंतु हे कार्य कुठल्याही पुरस्कारापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. आपण जीवनात मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून निस्वार्थ सेवेशी कर्तव्यनिष्ठ राहून बालग्राम परिवाराच्या माध्यमातून जे कार्य करत आहात ते अतुलनीय आहे. या कार्यात आपण असेच सेवानिष्ठ राहून समाजात एक आदर्श निर्माण करावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.